माझं शेतीबद्दलचं आणि निसर्गाबद्दलचं ज्ञान नक्की येतं कुठून, याचा सोर्स काय, याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नक्की शेती कशी करायची, त्याची पहिली पायरी कोणती, शेतीमध्ये खरंच विज्ञान आहे का, शेती नुसता व्यवसाय आहे की जीवन पद्धती आहे, असे असंख्य प्रश्न मला पडायचे. ह्या प्रश्नांची उत्तर शोधता शोधता मला एक अवलिया भेटला आणि त्यांच्याकडून मला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली. ते म्हणजे माझे गुरु राजेंद्र श्रीकृष्ण भट. 2017 पासून ते आजपर्यंत प्रत्येक महिन्याला मी भट सरांकडे जातो आणि त्यांच्याकडे असणारं ज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो. खरं तर माझ्यासारखं प्रत्येकाला त्यांच्याकडे जाता येणार नाही, म्हणूनच तुमच्या सगळ्यांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलोय. भट सरांनी त्यांच्या शेतीबद्दलचं हे सगळं ज्ञान शब्दबद्ध केलंय एका पुस्तकामध्ये, आणि त्या पुस्तकाचं नाव आहे शाश्वत नैसर्गिक शेती. त्याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट अशी की येत्या 12 सप्टेंबरला आपण या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा करणार आहोत. त्याच्यापेक्षा अजून महत्त्वाची गोष्ट अशी की आपल्या PIP ॲग्रोवरती तुम्हाला या पुस्तकाची पूर्व नोंदणी देखील करता येणार आहे. तुम्ही www.pipagro वरती जाऊन आपल्या ह्या पुस्तकाची ऑर्डर देखील करू शकता. तुम्हाला पडणाऱ्या शेतीबद्दलच्या असंख्य प्रश्नांची उत्तरं ह्या पुस्तकात मिळतील अशी आम्हाला खात्री आहे. तुमच्याकडे जेव्हा हे पुस्तक येईल तेव्हा त्या पुस्तकाबरोबरचा फोटो काढून आम्हाला @निसर्गमित्रवर नक्की टॅग करा आणि हा व्हिडिओ असंख्य मित्रांपर्यंत पाठवा. कारण शेतीबद्दल काम करणारे आणि त्यातल्या त्या शेतीबद्दल पुस्तक लिहिणारी मंडळी अत्यंत कमी आहेत, आणि अशी साधी, सोपी आणि अत्यंत क्लिष्ट माहिती मजेशीर पद्धतीने भट सर सांगतात. त्यामुळे पुस्तक ऑर्डर करताय ना, धन्यवाद. आरोग्यम धनसंपदा.